रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील नरवाड गावात शुक्रवारपासून 18 एप्रिल रोजी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा थाटामाटा सुरू झाली असून रविवारी 20 एप्रिल पर्यंत हा भक्तिभावाचा सोहळा रंगणार आहे। आज सकाळी श्रीमंत सरदार धनराज संभाजीराव शिंदे व श्रीमंत श्री शिवांजली धनराज शिंदे सरंजामदार नरवाडकर यांच्या हस्ते महालक्ष्मी मातेचा मानाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। या सोहळ्यास महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। लोकनाट्य, तमाशा, लावणी, रेकॉर्ड डान्स स्पर्धा याची रेलचेल या 3 दिवसांमध्ये अनुभवायला मिळणार असून रविवारी सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचं भव्य मैदान रंगणार आहे, ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे। या यात्रेमागे आहे भक्कम नियोजन, संघशक्ती आणि सेवेची भावना। सरपंच मारुती जमादार यांच्या नेतृत्वात यात्रेचं यशस्वी आयोजन केलं असून यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बन्ने, उपाध्यक्ष बाबासो जमादार, अजित लिंबिकाई, खजिनदार रामकृष्ण आवटे, श्रीनाथ देवकर, कार्याध्यक्ष तानाजी माळी, मारुती जमादार, शंकर शिंदे, सचिव विकास कांबळे, विलास जगदाळे, परशुराम पाटील, सहकार्याध्यक्ष रवींद्र जाधव, धनाजी पाटील, खंडू कमलेकर, सहसचिव लखन कांबळे, रावसो कोळी, मारुती पाटील, कार्यकर्ते व सहकारी नियोजक तानाजी कुर्ले, नारायण जाधव, बबन गंगणे, बाबासो बन्ने। गावातील वयोवृद्ध सांगतात, अनेक वर्षानंतर यात्रेला असा उत्साह, एकजूट आणि भक्तिभाव अनुभवायला मिळतोय। हे दृश्य डोळ्यांना आनंद देणारं आणि मनाला आधार देणारं आहे। यात्रेच्या नियोजनाने केवळ गाव नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये कौतुकाची लाट पसरली आहे। कमिटीच्या प्रत्येक सदस्याने व पडद्यामागील अनेक नावे पुढे न येता रात्रंदिवस हाताने ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला। त्याचे फलित आज प्रत्येक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे आणि या सर्व यशामागे आहे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांचं मोठं योगदान। गेल्या काही वर्षात सुरेशभाऊंनी नरवाडसाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कोट्यावधी रुपयांची विकास कामं पूर्ण झाली, ज्यात रस्ते, सभामंडप, वीज, पाणी अशा सर्व सोयी सुविधा सामील आहेत। त्याचे हे भक्कम पाठबळ यात्रेसारख्या कार्यक्रमांच्या यशात मोलाची भूमिका बजावत आहे। आज नरवाडची महालक्ष्मी यात्रा फक्त परंपरा नाही तर ती गावच्या प्रगतीची, भक्तीची आणि एकतेची अभिव्यक्ती आहे आणि याचं श्रेय सर्वस्वी गावकऱ्यांच्या प्रेमाला, कमिटीच्या समर्पणाला आणि सुरेश भाऊंच्या विकास दृष्टीला जातं। सालाबादप्रमाणे नरवाड गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दिनांक 18/4/2025 ते 20/4/2025 अखेर या ठिकाणी यात्रा कमिटीने भरवण्यात आलेले आहे। आजचा यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि तो दिवस आज नैवेद्याचा दिवस आहे। तर संध्याकाळी आज लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। उद्या 19/4/2025 रोजी लावण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। तसेच 20 तारखेला 4 वाजता जंगी कुस्त्यांचे भव्य असे मैदान या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 7 वाजता रेकॉर्ड स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी यात्रा कमिटीने केलेलं आहे। यात्रा कमिटीने एक चांगला यात्रेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि एक यात्रा चांगली भरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांचे सर्व टीम या ठिकाणी केलेले आहे। सर्वांच्या आताच आपले जे काही यात्रेकरू येत आहेत ते यात्रेकरूंचं पार्किंगची सोय, यात्रेकरूंना कोणतीही अडचणी येऊ नये याची सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि एक आगळीवेगळी यात्रा या नरवाड गावची संपूर्ण या ठिकाणी आज होत आहे आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी या 3 दिवसाच्या यात्रेचा आणि कार्यक्रमाचा अतिशय आनंदाने याचा स्वाद घ्यायचा आहे अशी यात्रा कमिटीच्या वतीने आणि नरवाड ग्रामस्थांच्या वतीने व नरवाड ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे। नरवाड ग्रामपंचायत, नरवाड ग्रामदेवत महालक्ष्मी मंदिर आज यात्रा चालू आहे। आज या यात्रेचं
अतिशय नियोजन चांगलं केलेलं आहे. रहदारीला अडथळा न होता दुकानं मांडलेली आहेत. परत दर्शनाची व्यवस्था अतिशय चांगली केलेली आहे. दरवर्षी उन्हात महिलांना फार त्रास होत होता दर्शनाचा, लांब लचक रांग लागत होते, तर दर्शनाची व्यवस्था उत्तम केलेली आहे. बाहेरच्या बाहेर यात्रेकरूंना भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन व्यवस्थित होत आहे. त्यामुळे दर्शन घेणाऱ्या भाविकांचे मनपूर्वक आभार मानत आहेत यात्रा कमिटीचे. यात्रा कमिटी जातीनं लक्ष घालून दुकान व्यवस्था, दर्शन व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल ग्रामपंचायतीचे आणि यात्रा कमिटीचे मी ग्रामस्थ या नात्यानं आपले लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांचे व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचे आभार मानतो. इथंच थांबतो. महालक्ष्मी यात्रेच्या निमित्त सर्व यात्रिकोर व येणाऱ्या सर्व बाहेरच्या गावातले पै पाहुणे व सर्व गावकरी ज्यांनी यात्रेसाठी सकाळहून सगळेजण येत आहेत, तर यात्रा कमिटीने नियोजन परफेक्ट केल्यामुळं पाण्याची व्यवस्था, सगळी रस्त्याची व्यवस्था सगळी केल्यामुळं यात्रेला खूप असा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावकऱ्यांनी सर्वांनी येऊन दर्शन घेऊन व्यवस्थित यात्रा कमिटीला सहकार्य करत आहेत. त्याबद्दल व आजपर्यंत लोकवर्गाने ज्यांनी देणगी दिली त्यांचं सर्व यात्रा कमिटीच्या वतीनं व ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो. आणि इथनं पुढे होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार देऊन चांगली प्रतिसाद मिळाला व इथनं पुढे जे कार्यक्रम होणार आहेत सर्वांनी त्याचा लाभ घेऊन आनंद घेऊन न आपल्या गावाला गालबोट लागता सहकार्य करावे ही यात्रा कमिटीच्या व आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना विनंती आहे.